कारण हिचं आधीच लग्न झालंय. काढ ते मंगळसूत्र, काढ. काढ म्हटलं ना, काढ. तो जो कोणी नराधम आहे ना, ज्याने माझ्या मुलीला फसवून तिच्या नकळत तिच्या गळ्यात मंगळसूत्र बांधलं, त्याला शोधून काढ आणि माझ्या समोर आणून उभा कर. या हाताने जीव घेणार आहे मी त्याचा. आणशील ना त्याला, शोधून आणशील ना त्याला. वचन दे तुम्हाला, सिद्धू, मला वचन दे, तू त्या नराधमाला शोधून आणशील. आतापर्यंत माझं लग्न होत नव्हतं म्हणून सगळा समाज मला टोमणे मारत होता, पण यानंतर सगळे लोक माझ्या चारित्र्यावर संशय घेणार आहेत. तो जर तुमच्या समोर आला तर तुम्ही माफ कराल त्याला? माफ? ज्याने माझं सगळं आयुष्य उद्ध्वस्त केलं, त्या माणसाला मी माफ करू? भावना, कुठे होती तू? आई, हे बघ तुझी लाडकी लेक आली. काय म्हणजे? आई, आता तरी तुझा जीव भांड्यात पडला का आई? अगं ताई, होतीस कुठे तू? आम्ही किती फोन केले तुला. हो ना, आम्हा सगळ्यांना किती टेन्शन आलं होतं अगं. भावना, बरी आहेस ना तू? विश्वा, तू घेऊन आलास हिला? हो काकू. कुठे भेटली तुला ही? वाटेत भेटला का तुम्ही? हो. हे सगळे प्रश्न तू नंतर विचार. भावनाला आत्ता येऊ दे. ये विश्वा, ये बस. भावना, विश्वा, अरे तू दारातच का उभा आहेस? ये ना आती. पोटभर. जानू, जरा जास्त जेवलोय. आई किती आग्रह करतात मला. तरीही मी तिला सांगितलं होतं, पण कसं आहे ना, तू तिचा लाडका जावई आहेस ना, मग असं कसं सोडेल ती तुला? जानू, आज भावनाताईला सोडायला तुझा कोणता मित्र आला होता का? हो ना. अरे, त्या स्थळाचा नकार ताईने खूप मनाला लावून घेतलाय. म्हणजे कधी कधी मला वाटतं माझ्या ताईचं आयुष्य किती अवघड आहे. ते बिचारी जे काही करायला जाते. जानू, कुठला मित्र होता तो? हां, सांग मला, कोणता मित्र आला होता?
भावना ताईला घरी मॅडनी सोडलं हे जर जयंतला कळलं तर जयंत पॉझिटिव्ह होणार. माझा कोणीतरी जवळचा मित्र असू शकतो तर ते त्याला सहनच होणार नाही. जानू सांग ना, कोणता मित्र? रॅन्डम मित्र होता. अरे रॅन्डम? पण तुझ्या घरचे तर त्याला व्यवस्थित ओळखतात असं वाटलं मला. म्हणजे आता जेवताना म्हणत होते की बऱ्याच दिवसाने आला होता वगैरे. रॅन्डम कसं काय असू शकतो? ते काय ना जयंत, घरी माझ्या कॉलेजचा सगळाच ग्रुप यायचा ना, मग सगळे मित्रमैत्रिणी यायचे, त्यात ना कुणीही यायचं. एवढं काही महत्वाचं नव्हतं ते. ओके